ही जुनी चाल आहे आणि ही जुनी चाल जुनेच लोक म्हणू शकतात. लक्षात गुण गाई नावडी हेची माझी सर्व जोडी. भगवंताचे गुण गाणं आपणही गुण गातो पण भगवंताचे नाही. आपण कुणाचे गुणगान गातो? आपण ऐश्वर्य संपन्न श्रीमंताचे गुणगान गातो, त्याचे गातो. नाहीतर मग गुण गात नाही, दोष गातो आपण. बऱ्याच ठिकाणी लोक दोषाचं वर्णन करतात, गुणाचं वर्णन कमी करतात. दोष दोष सायकोलॉजी मानसशास्त्र म्हणत असतं एखादा दोष दृष्टी असते कारण त्याच्यातच दोष असल्यामुळे त्याला सर्वीकडे काय दिसतो? दोष. जशी दृष्टी तशी सृष्टी, हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. एखादा कावीळ झालेला मनुष्य, कावीळ, त्या कावीळ झालेल्या माणसाचं सर्व शरीराचा रंग पिवळा झालेला असतो. त्याला सर्वीकडे पिवळं दिसतं, वास्तविक सर्वीकडे पिवळं नसतं. पण त्याला दिसतं. का दिसतं? त्याच्यात पिवळेपणा असल्यामुळे त्याला सर्वीकडे पिवळं. तसं एखादा मनुष्य गुणाचं वर्णन करत नाही. तो इथला खाई घ्या, त्याने असं कर, त्याच्यावर एवढं कर्ज झालं, मग तू फेटा. बरोबर आहे. काही लोक एकमेकाच्या दोषाचं वर्णन करतात. बऱ्याच गावांमध्ये कुचरवटा असतो, कुचरवटा. ओटा कुचर नसतो. ओटा कसं काय कुचर होणार? पण त्या ओट्यावर बसणारे मात्र कुचर असतात. त्यांना बऱ्या नवी यंदा राई जाई, अरे लई गुंडा लावून. बरोबर आहे की नाही? पण लोक मात्र कुचरपणा. हो, त्याच्या मुलीचं पण या वर्षी राहून गेलं, त्याच्यावर इतकं कर्ज झालं, मग तू फेडून टाक. ते तर काही बोंब पडत नाही. सांगायचा मुद्दा असा, बरेच लोक दोषाचं वर्णन करतात, गुणाचं वर्णन करत. गुणाचं वर्णन करण्यासाठी त्याच्या ठिकाणी सुद्धा गुण लागत असतात. चांगल्या माणसाचं महत्व करण्यासाठी आपल्याला चांगलं व्हावं लागेल. चांगल्या माणसाचं महत्व चांगल्या माणसाला कळतं, लबाडाचं महत्व लबाडाला कळतं. नियम आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून सांगायचा मुद्दा असा आहे, कधीही केव्हाही कुणाचं दोषाचं वर्णन करू नये. कुचर ओटा, ओटा कुचर नाही. कुचर हा शब्द कडधान्यात नाही. मूग असतील, हरभरे असतील, पाण्यात भिजू घातले तर भिजत नाही, शिजू घातले तर शिजत नाही. त्याला काय म्हणतो आपण? काकर. काकर 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 कधी आपण व्यायाला देतो का? आदली पाहिली वाढवया. काकर देण्याच्या कामाचा नाही, काकर खाण्याच्या कामाचा नाही, काकर पेरण्याच्या कामाचा नाही. असा बराच काकर शेत. बरोबर. काहीच कोणाच्या चांगल्या कामामध्ये चांगलं काम तर करत नाही. पण एखादा जर चांगलं काम करायला लागला तर त्याला आडवे झाल्याशिवाय राहत. मला देवाने प्राण्यांना, पशुमांचं शरीर आडवाय, वाघ आडवाय, सिंह आडवाय, हत्ती आडवाय, साप आडवाय, पण बिचारा कोणाला आडवे होत नाही. अहो माणूस सरळ आहे, बरोबर आहे, पण चांगल्या कामाला आडवा आल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्या आडवा येणाऱ्या माणसाकडे लक्ष देऊ नका. आपला रस्ता आपण चालत राहा. लक्षात ठेवा. तुका म्हणे असे जग नाही का नतये ठाई, भुंक दिती भुंको द्यावी. आपण त्याचं शिकायचं. हत्ती जर कधी बाजारात चालायला आला तर मग हत्तीची ओळख कस काय होणार? त्या हत्तीला पाहून काहीतरी भुंकणारे असले पाहिजे.
ते भुंकणारे आहेत म्हणून हत्तीची काय आहे, किंमत आहे, किंमत आहे. म्हणजे सांगायचं मुद्दा असा आहे, दोषाचं वर्णन करणारे लोक जास्त आहेत पण गुणाचं वर्णन करणारे कमी आहेत, म्हणून गुणाचं वर्णन करा. तुकोबाई आपल्याला मार्गदर्शन करतात. गुण गाईन आवडी, आवडीने देवाचे गुणगान गा, भगवंताचे गुणगान आवडीने गा. गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी. मग महाराज तुकोबाराय तुम्हाला धन संपदा काही मोक्ष दिला तर तुकोबाराय म्हणताय तुम्हाला या गोष्टी नकोय आणि मला कोणत्या गोष्टी असाव्या, कोणत्या गोष्टी त्याज्य आहेत आणि कोणत्या गोष्टी माझ्यासाठी योग्य आहेत ते तुकोबाराय तिसऱ्या